मी डॉक्टर बिराजदार रविकिरण, आदिवाक्याता भौतिकशास्त्र. जसं आपल्याला माहीतच आहे की आपल्या संस्थेतील आपल्या सर्वांचे लाडके प्राध्यापक श्री बालाजी पोद्दार सर हे दिनांक 31 मार्च 2025 रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यासोबत मी 4 वर्ष काम केलेलं आहे. सरांसोबत काम करत असताना सरांचा स्वभाव इतका मनमिळावू आणि चांगला आहे की काम कितीही अवघड असेल तरी सरांसोबत काम करत असताना त्या कामाचा ताण आपल्यावर येत नाही, असा सरांचा स्वभाव आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि सर्वांची काळजी घेणारे असे आपले पोद्दार सर सेवानिवृत्त होत आहेत. मी त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या आयुष्यासाठी व पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो, त्यांचे आरोग्य चांगले राहो अशी प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी कदम मॅडम, पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूर. मी फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये शिकवत आहे. सर, तुम्ही जेव्हा निवृत्त होत आहात तेव्हा आम्हाला तुमची नक्कीच उणीव जाणवणार आहे आणि तुमच्यासोबत काम करत असताना आम्हाला खूप आनंद पण झाला आणि ज्या पद्धतीने तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळायचं तेव्हा काम करताना एक आनंद आमच्यासोबत असायचा. तुम्ही असेच आमच्यासोबत याच्यानंतरही असावं. आम्हाला वेगवेगळ्या कामामध्ये तुम्ही परत एकदा मार्गदर्शन करावं आणि एक आठवणीचे रंग सोबत असावेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या एक चांगले गुणधर्म किंवा चांगल्या आठवणी आमच्यासोबत आहेत तशाच आमच्या चांगल्या आठवणी तुमच्यासोबत असाव्यात आणि याच्यानंतरच्या भावी आयुष्याकरिता तुम्हाला एक चांगल्या मनपूर्वक शुभेच्छा. आदरणीय सर, सादर प्रणाम. किती बोलावं आणि किती बोलू नये हा एक मोठा प्रश्नच आहे. आपल्या संदर्भामध्ये वाक्य कमी पडतील, शब्द कमी पडतील, दिवस कमी पडतील आणि रात्रही कमी पडतील. इतकं प्रचंड एवढ्या आठवणी आमच्याकडे आहेत तुमच्या बाबतीमध्ये, सांगावं तेवढं कमी आहे. मला आजही स्पष्ट आठवतं सर, आपले थेअरी लेक्चर्स असतील, आपले प्रॅक्टिकल्स असतील, आपली प्रोफाईल लेवलची एक छोटीशी व्हिजिट असेल, त्यामधली भेळ असेल किंवा त्याच्यानंतर आपण जानेवारी महिन्यात एका लांबल्या प्रवासासाठी बाहेर पडलो. मग ते नर्मदा सरोवरपर्यंत आपण पोचलो, तिथून अणुसंशोधन केंद्राला गेलो, औरंगाबादला गेलो, नाशिक पाहिलं, सुरत पाहिलं, सापुतारा पाहिलं, जुहू पाहिलं, गेटवे ऑफ इंडिया बघितलं, इस्कॉनचं टेम्पल बघितलं. अशा अनंत आठवणी आहेत. त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे तर असं वाटतच नाही की इतक्या फास्ट एवढ्या लवकर हे सर्व काही झालं असेल आणि तुम्ही 60 वर्षाचे होत आहेत हे विश्वासच बसत नाही. मनाला पटतही नाही सर. ते माझ्याकडे एक गाणं आहे, त्या गाण्याचं कधी कधी त्याचीच आठवण मला येते. आणि ते गाणं असं आहे, एक लम्हे में सिमट आया है सदियों का सफर, जिंदगी तेज बहुत तेज चली हो जैसे, जिंदगी तेज बहुत तेज चली हो जैसे. सर, हे एवढं आयुष्य फास्ट असू शकतं का? हे मला विश्वास बसत नाही. चिंता घ्यावं लागेल. आजही वाटतं की मी विद्यार्थीच आहे आणि मी 22, 23, 20 अंडर 20 आहे किंवा अबाउट 22 आहे आणि तुम्ही आजही 30-40च्या रेंजमध्ये आहे. असं वाटतं की तो काळ अजूनही जशाच तसं थांबलेला असा. हे बदलायला नाही पाहिजे. हा विश्वासच बसत नाही ह्या चित्रावर. सर, आपल्याला या सेवानिवृत्तीनंतर आपलं आयुष्य दीर्घायुष्य लाभो, आपणास 100 वर्षाचं आयुष्य लाभो, उत्तम आरोग्याने उत्तम स्वास्थ्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्राध्यापक नंदकुमार बालुरे, व्हिजिटिंग लेक्चरर, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री,
पुरलमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन लातूर 31 मार्च 2025 रोजी सिव्हिल विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर बालाजी पोद्दार सर हे सेवानिवृत्त होत आहेत आणि सरांचा टीचिंग सब्जेक्ट हा सर्वे असून सर विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध आहेत आणि सरांची विद्यार्थ्याप्रती असलेली तळमळ अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने व्हावी आणि आपल्या समोरचे विद्यार्थी हे उत्कृष्टपणे अभ्यास करून जीवनामध्ये प्रगती करावी असा सरांचा हेतू असतो आणि म्हणूनच सरांनी 35 ते 37 वर्ष आपल्या सेवा कार्यकाळामध्ये अध्यापनाचं कार्य अत्यंत तळमळीने स्वतःच्या मुलामुलीप्रमाणे केलेलं आहे आणि त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे विषय ज्ञान असो किंवा संस्कार असो शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी जे परिवर्तन केलेलं आहे ते विद्यार्थ्यांच्याकरिता अत्यंत उपयुक्त आहे. आजचे जे विद्यार्थी आहेत किंवा आतापर्यंतचे जे सरांच्या हातून घडलेले विद्यार्थी आहेत ते जीवनामध्ये स्वतःच्या पायावर तर उभा टाकणारच आहेत, पण कुटुंबाचे, समाजाचे आणि राष्ट्राचे एक आदर्श नागरिक म्हणून ते नक्कीच पुढे गेलेले आहेत आणि जातील अशी अपेक्षा या प्रसंगी मी बाळगतो. आणि डॉक्टर बालाजी पोद्दार सर हे एक उत्कृष्ट असे प्राध्यापक असून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना विषय ज्ञान आणि संस्कार दिलेले आहेत आणि एक तळमळीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी केलेलं अध्यापनाचं कार्य हे अत्यंत मोलाचं आहे. या प्रसंगी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगलं आरोग्य आणि त्यांचा जीवन प्रवास सेवानिवृत्तीनंतरचा चांगल्या पद्धतीने जावो ही अशी मी या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी मी त्यांना देतो. धन्यवाद. माझी 2013 सालीची जॉईनिंग पोद्दार सर HOD असताना त्यांच्या अधिपत्याखालीच झालेली होती. न्यू जॉईनिंग असल्यामुळं मला जॉबचा एवढा एक्सपिरियन्स नव्हता, तर सरांच्या गायडन्समध्ये मला जे ज्ञान मिळालं त्या ज्ञानाचा उपयोग आता इतर ठिकाणी पण झाला. विशेषतः डम्पी लेवल, ऑटो लेवल, फिडोलाईट आणि इतर उपकरणे यांच्याविषयीचं डीप नॉलेज मला सरांनी दिलेलं आहे. आणि इतरही काही अडचणी असतील, आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तरी त्या सरांनी सौम्य भाषेत समजून सांगून आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि सर आता रिटायर होत आहे. त्यांच्या रिटायरमेंटसाठी आमच्याकडून शुभेच्छा. आणि जोपर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट या कॉलेजमध्ये आहे तोपर्यंत ही जागा, ही उपकरणं, ही केबिन सगळं त्यांना मिस करेल एवढं सांगतो. आणि आणखी मी 1-2 शब्द सांगायचे होते मी याच्याद्वारे सांगतो. नमस्कार. पोद्दार सर द किंग ऑफ सर्वे. पोद्दार सरांच्या जीवनामधला एक सुंदर असा पार्ट आणि सुंदर असं करिअर आज कंप्लीट होत आहे. एक असा करिअर ज्या करिअरमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न आणि हजारो विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्याचं काम सरांनी आपल्या करिअरमध्ये केलेलं आहे. आणि सर मला आठवतं आहे की माझी बी ओरल आपणच घेतला होता. आणि थँक्यू सर फॉर एव्हरीथिंग. अँड सरांच्या जीवनामध्ये एक नवीन चॅप्टर चालू होत आहे. त्या चॅप्टरसाठी सरांना खूप खूप शुभेच्छा. अँड कॉंग्रॅच्युलेशन सर फॉर कम्प्लिटिंग अ सक्सेसफुल करिअर अँड हॅपी रिटायरमेंट डे सर. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू. नमस्कार. आदरणीय सर, आज तुमच्या सेवानिवृत्तीच्या या खास दिवशी मनापासून काही शब्द तुमच्यासाठी. सर, आमची इंजिनिअरिंगची गाडी नुकतीच सुरू झाली आणि तुम्ही स्टेशनवर उतरायला लागलात. आम्ही थोडे नशीबवाने मागे पडलो, पण तुमची शिकवण आम्हाला तितकीच मोलाची वाटली. सर, जेव्हा आम्ही पहिल्यांदा कॉलेजमध्ये आलो तेव्हा सगळं नवीन होतं. मापन यंत्रणा, नकाशे, सर्वेक्षणाचे प्रकार, पण त्याहीपेक्षा मोठं म्हणजे शिक्षण कसं घ्यायचं तेच माहीत नव्हतं. तेव्हा आम्ही पहिल्यांदा कॉलेजमध्ये आलो जेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. मापन यंत्रणा, नकाशे, सर्वेक्षणाचे प्रकार, पण त्याहीपेक्षा मोठं म्हणजे शिक्षण कसं घेतलं पाहिजे हेच माहीत नव्हतं. फर्स्ट सेमिस्टरमध्ये कळेपर्यंत, समजून घेईपर्यंत कधी संपलं हेच कळलं नाही.
मग आम्हाला सेकंड सेमिस्टरमध्ये आपण भेटला. फक्त शिक्षक नव्हे तर एक आदर्श गुरु म्हणून. मला तर तेव्हा समजलं की आपणच सिव्हिल डिपार्टमेंटचे म्हणजे आमचे HOD आहात. आपण आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं, चुका सुधारायला शिकवलं आणि एक जबाबदार इंजिनियर कसं व्हायचं याची प्रेरणा दिली. सर, तुमच्यासाठी एक छोटीशी कविता. नवीन होतो, घाबरत होतो, शिकायचं होतं खूप काही. नवीन होतो, घाबरत होतो, शिकायचं होतं खूप काही. सरांच्या शब्दांनी मात्र दिली दिशा आणि आशा काही. पट्टा नकाशा सर्वेक्षण शिकवलं पण त्याही पलीकडे काही होतं. पट्टा नकाशा सर्वेक्षण शिकवलं पण त्याही पलीकडे काही होतं. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनतीने पुढे जा, असं तुमचं शिकवणं होतं. तुमच्या शब्दांची सावली आमच्या यशाच्या प्रवासात असेल. तुमच्या शब्दांची सावली आमच्या यशाच्या प्रवासात असेल. आज जरी तुम्ही निवृत्त होत असलात तरी तुमची शिकवण कायम सोबत असेल. सर, तुम्ही शासकीय सेवेतून जरी मुक्त होत असलात तरी तुमचं नाव, तुमची शिकवण आणि तुमचा प्रभाव आमच्यासोबत कायम राहील. सर, तुम्ही केवळ सर्वेक्षणाचे शिक्षक नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्ग दाखवणारे टोटल स्टेशन आहात. तुमच्या शिकवणीमुळे आम्हाला शिक्षणाचे अचूक लेव्हलिंग कळले आणि या यशाचा बेंचमार्क मिळाला. तुमच्या मोजमापाने अनेक विद्यार्थ्यांच्या यशाचे नकाशे आखले. आता सेवानिवृत्तीनंतर तुमच्या आयुष्याचा नवीन प्लॅन तयार होत आहे. हा प्रवास सुखद, उत्साही आणि समाधाने भरलेला असो. प्लॅन तयार झाला, नकाशे पूर्ण झाले. आता सेवानिवृत्तीच्या नव्या प्रवासाची अचूक मोजमाप सुरू. सर, तुमच्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधानाच्या. धन्यवाद. नमस्कार सर, तुम्ही आज शासकीय सेवेतून निवृत्त होणार आहोत. त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सर, आम्ही नुकताच आमचा जो इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू झाला होता. आम्ही फर्स्ट इयरला आलो आणि फर्स्ट इयरला आलेच तुम्ही तर काय आम्हाला शिकवा नव्हता. मग तुमची ना आमची ओळख 1 जानेवारीला तुमचं पहिलं लेक्चर आमच्या क्लासमध्ये होतं, सर्वेचं लेक्चर. तेव्हा तुमची ना आमची ओळख झाली, परिचय झाला. आणि परिचय होत तुम्ही प्रॅक्टिकल आणि लेक्चर घेत असल्याने तुमचा नामचा जास्त संवाद झाला आणि त्याबद्दल तुमचा स्वभाव आम्हाला कळाला आणि आम्ही कसे आहोत ते तुम्हाला कदाचित कळालंच असेल. मनापासून मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला सेकंड सेमला कोणा शिकवायला परिचय झाला. कारण तुमच्या एवढे आम्हाला चांगले शिक्षक लाभले, याचा आमचा आनंद आहे. आणि सर, तुम्ही महत्त्वाचं म्हणलं तर तुम्ही गायन नंबर 1 करता, मस्त करता. तुमचा आवाज सगळ्यांना आवडतो. पूर्ण सिव्हिलमध्ये गायन करणारे नंबर 1 सर म्हणलं तर आपले HOD. थँक्यू सर. सर, आज तुम्ही शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहात तरी त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं येणारं जीवन हे खूप चांगलं, सुखमय व तुमचे आरोग्य हे खूप चांगलं राहावं यासाठी आम्ही देवाकडे मनापासून प्रार्थना करू. एवढीच इच्छा राहील की तुम्ही जीवनभर हसत खेळत राहू. धन्यवाद. सर्वप्रथम सर, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद असावा. यापुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. सर, आम्हाला तुमची क्षणाक्षणाला आठवण येईल. तुमचे शिकवणे म्हणजे खूपच अविस्मरणीय भाग बनला आहे आमच्या आयुष्यातला. सर, खरंच तुम्ही एव्हरग्रीन आहात सर. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी रिटायरमेंट टू यू. हॅव अ लॉंग लाईफ यू. थँक्यू. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे.
कीबोर्ड के और गिटार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे।